नमस्कार मित्रांनो, SIR या टॅबमध्ये व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सीमध्ये एक ॲनामोली आहे. ती म्हणजे द एज गॅप बिटवीन यू अँड अनदर प्रोजेनी लिंक विथ द सेम पॅरेंट इन द लास्ट SIR इज लेस दॅन 9 मंथ. आता ही 9 मंथची ॲनामोली बऱ्याच ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या प्रकारची ॲनामोली आलेली आहे आणि ती ॲनामोली दूर कशी करता येईल यावर आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जराही स्किप न करता पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपला लॉग इन केलं. यस, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन यावर आपण जातोय. इथे आपली लँग्वेज सिलेक्ट करतोय, सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आता आपण जे भरलेले फॉर्म्स आहेत ते फॉर्म व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये जे येतील त्या व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये आपण जात आहोत आणि ज्याला जी 9 मंथची ॲनामोली आलेली आहे, विसंगती आलेली आहे, त्याचा जो EF आहे तो आपण बाजूला घेतला आहे. त्याला स्कॅन करूयात. स्कॅन केल्यानंतर त्याचं स्कॅनिंग होईल आणि तो जो ती जी माहिती आहे ती तुम्हाला ते जे रेकॉर्ड आहे ते तुम्हाला शो होईल. अशा पद्धतीनं ते रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी शो झालेले दिसेल. त्याची जर व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी जर पाहिली तर ती द एज गॅप बिटवीन यू अँड अनदर प्रोजेनी लिंक विथ द सेम पॅरेंट इन द लास्ट SIR इज लेस दॅन 9 मंथ. म्हणजे जे पॅरेंट आणि जे व्यक्ती आहे त्याच्यामध्ये 9 महिन्याचा गॅप आहे असं आपल्याला ही ॲनामोली दर्शवते. तर ही ॲनामोली दूर कशी करायची, याला क्लोज करतोय, पुन्हा बॅक येतोय. बॅक आल्यानंतर आपण जे फॉर्म डिजिटाईज केलेले आहेत ते रिव्हेरीफाय फील्ड EF अनमॅप द इलेक्टर या टॅबमध्ये येतात. या टॅबमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या मतदाराला पुन्हा सिलेक्ट करून त्याची माहिती पाहण्यासाठी आपण स्कॅन करतोय आणि त्याला फिल्टर करतोय. फिल्टर केल्यानंतर आपल्याला व्ह्यू डिटेल्स वर जायचं आहे आणि इथे जर तुम्ही पाहाल तर आपल्याला त्याची ही माहिती इथं आलेली दिसते. थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याची जी काही जनरल इन्फॉर्मेशन आहे त्या जनरल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला त्याची जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ एकदा खात्री करायची आहे, ती बरोबर आहे की चुकीची आहे. आता तुमच्या माहितीसाठी मी त्याची रेकॉर्ड या ठिकाणी चेक केलंय. त्याची आधारवरील जी बर्थ डेट आहे ती वेगळी आहे आणि त्याने दिलेला किंवा त्याला आणखी जास्त माहिती विचारल्यानंतर त्याचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे त्याच्यामधली जन्मतारीख याच्यामध्ये फरक आढळून आलेला आहे आणि आपण जी जन्मतारीख या ठिकाणी टाकलेली आहे ती आधारप्रमाणे टाकलेली आहे. यामुळे काय झालंय, त्याचं जे एनरोलमेंट जे झालं असेल यापूर्वी ते एनरोलमेंट LC वरनं झालेलं असेल आणि इथे जे टाकतोय त्याच्यामध्ये जन्मतारखेमध्ये 1 वर्षाचा डिफरन्स मला या ठिकाणी सापडलाय. आता त्यासाठी हा गॅप, हे जो डिस्टन्स आलेला आहे हा दूर करण्यासाठी आपल्याला याला अनमॅप करावा लागणार आहे. अनमॅप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याची जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ चेंज करण्यासाठी आपण त्याला क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर जी काही डेट ऑफ बर्थ असेल अचूक, ती डेट ऑफ बर्थ आपल्याला त्याची या कॅलेंडरला सिलेक्ट करून अचूक टाकून घ्यायची आहे. जी काही डेट ऑफ बर्थ त्याची असेल ती डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ चेंज होईल. त्याची ही माहिती आहे तशी दिसेल. याला सबमिट करा किंवा EF अपलोड करण्यासाठी आलं असेल तर EF अपलोड करा आणि या रेकॉर्डला पुन्हा रिव्हेरीफाय करून सबमिट करा. आता परत एकदा बॅक येऊया. बॅक आल्यानंतर आता त्याची ॲनामोली राहिली की गेली हे पाहण्यासाठी आपण पुन्हा व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये येतोय. स्कॅन QR ला क्लिक करतोय. स्कॅन QR ला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं नाव आपल्याला इथं आलेलं दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय की आपली ही जी ॲनामोली आहे ही दूर झालेली आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती राहिलेली नाही. आता आपल्या बाबतीतही असं रेकॉर्ड आपल्याला बऱ्यापैकी आता माझ्याच यादीमध्ये मला असे साधारणतः 10 ते 15 ॲनामोलीज या प्रकारातले आहे. तर ह्या ॲनामोली या पद्धतीने जर आपण दूर केल्या तर आपलं हे काम होऊ शकतं. आता आणखी एका रेकॉर्डच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहूयात. व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये जातोय. स्कॅन QR ला क्लिक करतोय. स्कॅन QR केल्यानंतर त्या व्यक्तीचं रेकॉर्ड मला या ठिकाणी स्कॅन करून सापडत नाहीये. तर मी इथे त्याचा इपिक नंबर चे शेवटचे 4 अंक टाकतोय आणि त्याला व्यक्तीला शोधतोय. शोधल्यानंतर व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी पाहिली तर ही सुद्धा लेस दॅन 9 मंथची ॲनामोली आहे. याला मी क्लोज करतोय. पुन्हा रिव्हेरीफाय या टॅबमध्ये जातोय. पुन्हा त्याचं रेकॉर्ड स्कॅन करतोय. स्कॅन केल्यानंतर ती व्यक्ती मला इथे आयडेंटिफाय झालेली दिसेल, फिल्टर झालेली दिसेल. व्ह्यू डिटेल्स वर जातोय आणि सेम यामध्ये सुद्धा जन्मतारखेचा मला प्रॉब्लेम सापडलेला आहे. मी पुन्हा या अनमॅपला टॅबला क्लिक करतोय आणि जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख मी पुन्हा एकदा बदलून घेतोय जेणेकरून ही जी ॲनामोली आहे ती ॲनामोली दूर होऊन जाईल.
अशा पद्धतीनं अचूक रेकॉर्डला सिलेक्ट करायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ते रेकॉर्ड सक्सेसफुल होईल. पुन्हा बॅक येऊया. बॅक आल्यानंतर आता परत व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सीवर जातोय आणि त्या व्यक्तीला शोधतोय, तर त्या व्यक्तीचं नाव या लॉजिकल डिस्क्रिपन्सी मधून कमी झालेलं मला दिसतंय. तर अशा पद्धतीनं आपल्याला ज्या 9 मंथच्या अॅनामोलीज आल्या असतील तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपल्याला अॅनामोलीज दूर करायच्या आहेत. यामध्ये फक्त काळजी एक घ्यायची आहे की बळजबरी किंवा आपल्याला अॅनामोली दूर करायची आहे म्हणून त्याची जन्मतारीख बदलू नये. मतदाराची जी काही जन्मतारीख असेल ती तशीच ठेवावी. जर त्याच्यामध्ये कोणताही फरक नसेल तर ती तीच ठेवावी. बाकी जर ती दूर करण्यासाठी त्याचं रेकॉर्ड आपल्याला चेंज करता येत असेल तर ते रेकॉर्ड चेंज करावं, जेणेकरून ती अॅनामोली दूर होईल. परंतु चुकीची किंवा इतर कोणतीही चुकीची खोटी जन्मतारीख यामध्ये टाकू नये ही सर्वांना विनंती आहे. जर जन्मतारखेमध्ये ऍक्च्युअल बदल असेल तरच हा 9 मंथ अॅनामोलीची साठीचा जो सुचवलेला पर्याय आहे त्या पर्यायाचा आपण वापर करावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.